शेवटचा आहे, शेवटचा. जय शिवराय. आज तारीख आहे 11/7/2026. तर व्हिडिओ यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवते का आळेफाटा पोलिसांनी 10/6/2026 हे पेशंट रात्रीचं 2 वाजायच्या सुमारास आपल्या आश्रमात त्यांनी दाखल केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना उपचारकामी आपण पहिलं जुन्नरला घेऊन गेलो. जुन्नरला नेल्यानंतर तिथून त्यांनी पुण्याला रेफर केलं. त्यांचे मेडिकल केले असता त्यांना HIV आणि TB सोबत सांगितलं. मग त्याच्यानंतर 1.5 महिना त्यांचे उपचार केले तिथं आपण ससूनला. पण नंतर त्यांनी हात टेकले का बाबा लास्ट स्टेजला आहे पार, तर तुम्ही घरी नेऊन यांची सेवा करा. तर त्यांना आपण 1.5 महिन्यानंतर घरी घेऊन आलो आणि आज त्यांची आपण या ठिकाणी सेवा करतो. व्हिडिओ तुम्हाला यासाठी पाठवतोय का बरेच जण म्हणत होते का बाबा पेशंट तिकडे सोड, तुझे एवढे म्हणजे तुझ्या घरचे राहतात पेशंट एवढे. पण हे बघा शेवटी आज तिथं नेले, आज आपली जबाबदारी, संस्थेची जबाबदारी, त्या ठिकाणी नेऊन त्यांना आपण घेऊन गेलो. नेताना आपल्या 108च्या ॲम्ब्युलन्सने घेऊन गेलो. त्याच्यानंतर येताना मी दुसरी ॲम्ब्युलन्स केली, त्यांना 4,000 रुपये दिले आणि या ठिकाणी पेशंट घेऊन आलो. काय होतं तिथं नेऊन आज आपले बरेचसे पेशंट त्या ठिकाणी ॲडमिट असतात. पण त्यांनाही उद्या भविष्यात काही त्रास नाही झाला पाहिजे. उगाच पेशंट घ्यायचं तिथं मग उपचाराला नेऊन टाकायचं मग परत लक्ष द्यायचं नाही, असं नाही. जेवढी सेवा आपल्याकडून होती तेवढी आपण नक्कीच केली पाहिजे. कारण का आज छत्रपती शिवरायांच्या मूर्ती पुढं आज 10 वर्ष झालं त्यांच्या नवऱ्याने, मुलांनी, सगळ्यांनी त्यांना सोडून दिलेले. 10 वर्ष ते रोडवर आपलं आयुष्य जगत होते आणि आज लास्ट स्टेजला असताना आज काहीतरी देवाची कृपा असेल म्हणून ते आपल्या आश्रमात आले. कारण मी प्रत्येक वेळेस सांगत असतो बेघर लोकांचं हक्कांचं घर ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीपुढं, महादेवांच्या मूर्तीपुढं, मग लास्ट स्टेजलाच आपल्या आश्रमात आले. तर मग शेवटी आपलं एक कर्तव्य, आपले आई वडील आपण त्यांच्यामध्ये पाहतो. आपले आई वडील असते तर आपण अशा मरणाच्या दारात सोडून दिले असते का? नाही. तर मग शेवट जो असेल तो नक्कीच आपल्या इथं एक मुलगा म्हणून आपण त्यांचं पूर्ण करणार का? तर आज तुम्ही असेल जेवणाच्या पंक्तीच्या माध्यमातून असेल, काही पण असेल, कपडे असेल, मेडिसिन असेल, ते तुम्ही देण्याचं काम करता. प्रत्येक जण या ठिकाणी येऊ शकत नाही. मी कोणत्या परिस्थितीत काम करू ते माझं मला माहिती. आज डोळ्यात पाणी पण येते. आज मला पण वाटतं का बाबा इथं भरपूर फॅसिलिटी आपण दिल्या पाहिजे, पण एवढे पैसे आपल्याकडे नाहीत. तुम्ही पाहता आता इथं चटेवर झोपले बाकीचे पेशंट या ठिकाणी आहेत. आतमध्ये सुद्धा 4 TBचे पेशंट आहेत. तर तुम्ही पाहता दुपारचं जेवणाच्या पंक्तीचं नियोजन चालले. तर बऱ्याच वेळा मी सांगत आलो का कधी मागं सारखायचं नाही. मरण ज्या दिवशी आपलं जिथं असेल तिथं होणार आहे. घाबरून काय नाही, पण आपण देवाच्या साक्षीने, आज महादेवांच्या साक्षीने, छत्रपती शिवरायांच्या साक्षीने आज आपण जर एखादं चांगलं काम करतो आपल्याला कधी काय होणार नाही. तर जेवढी सेवा आपण त्यांची करता येते तेवढे आपण करायचा एक प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर त्या दिवशी पाऊस आला, पूर्ण इथे इथपर्यंत पाणी भरलं होतं. अख्खे ब्लँकेट वगैरे भिजले होते. आता आपण बोलणार कोणला अशा टायमात? मी नेमक्या हॉस्पिटलला होतो. मला फोन येत होते का पाणी भरपूर येते, पाणी भरपूर येते. मला अक्षरशः राहुल नाही, मी परत इकडं आलो तर दुसऱ्या दिवशी पाहतोय पाणी भरपूर, इकडून तिकडून पाणी उकळते. कारण का आपलं जे वावर आहे, हे आश्रम आहे, हे सगळे वरती म्हणजे कमीत कमी वरतो सगळं पाणीची येते ती या ठिकाणी येते आणि सगळे इथं मग स्वयंपाकाची अडचण, सगळी अडचण. कसे ते 2-3 दिवस काढले आश्रमालाच माहिती. मग त्याच्यात सरपणाची अडचण असेल, बाकीची असेल. त्याच्यानंतर आता तुम्ही पाहताय जिथं आपण कपडे वाळत घालतो, आज कमीत कमी 96 बेघर बांधव, 96 बेघर बांधवांचे 96 दुने म्हणजे 200 कपडे झाले. आज ती कपडे धुवायची, ती वाळत कुठं टाकायची, कसं करायचं, काय करायचं, याच्या माध्यमातून आज कुठंतरी वाट काढून आपण एक छोटंसं काम करायचा प्रयत्न करतोय. आणि अशाच लोकांचे आशीर्वाद आहे बघा. शेवटपर्यंत आपण त्यांची साथ, त्यांचा मुलगा काय करतोय, त्यांचा नवरा काय करतोय, आपल्याला काय घेऊन देत नाही. पण नक्कीच त्यांच्यासाठी आपण एक प्रामाणिक काम केलं पाहिजे. माझे मित्र असतील ते खंबीरपणे सोबत उभे असतात. पाऊस आला, वारा आला, काही आला, आपल्याकडे मोठी गाडी नाही, पण 2 व्हीलरवर सुद्धा आज पावसा पाण्यात काम करतोय. आज तुम्ही पाहताय आता यांचं तर जेवढी सेवा होती ते गोळ्या औषधही खात नाही, गोळ्या औषधं देतोय त्यांना पावडर करून पाण्यामध्ये. इथं सगळं कपडे वाळत घातलेले असतात, सगळे कपडे भिजतात. इथं सगळी मोकळी जागा आहे. हे इथपर्यंत पाणी भरलं होतं सगळं. इथून सगळं पाणी उकळत होतं. त्याच्यातून मग अशी कुठेतरी जागा करून दिली तरी त्याच्यातून कुठेतरी थोडे पैसे जमा करून जेवढं काम थोडं वाढवतोय तेवढं वाढवायचा एक छोटासा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यात तुमच्यासारख्यांची साथ लागते म्हणून काम करतोय. व्हिडिओ यासाठी तुमच्यापर्यंत पाठवतोय का आज आपल्या घरातला एखादा माणूस जर हॉस्पिटलला ॲडमिट असला तर आपण कानकूच करतो हॉस्पिटलला जावा का नाही जावा, आणि कोण तिथं थांबत नाही. पण आज अशा लोकांसाठी 1.5 महिना जर हॉस्पिटलला थांबणं म्हणजे सोपी गोष्ट नाही.
प्रत्येकाला वाटतं का अक्षय भाऊ आल्यावर भेटले नाही किंवा काय नाही, तर भेटायचा विषय असा आहे, आपल्यासाठी हॉस्पिटल महत्वाचं आहे. हॉस्पिटललाच एवढे दिवस निघून जातात आणि कंटिन्यू. आता त्या दिवशी एक पेशंट एक्सपायर झाला, त्याच्या आधी तो बंगाली एक्सपायर झाला, हे आजारी, पुढं पुढं लक्ष द्यायचं, याच्यात मॅन पॉवर कमी पडते, तरी त्याच्यातून काम करतोय. तर चला, आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवला. आज तारीख आहे 11/7/2026 या रोजी तुमच्यापर्यंत एक छोटासा व्हिडिओ का पाठवतोय, कष्ट समजून घ्या. मी काय कोणता रील स्टार नाही, मी कधी तुम्हाला म्हणले नाही का बाबा व्हिडिओला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा. पण आज आपण यांच्यामध्ये आई पाहतो, नुसती महिला म्हणून चालणार नाही, तर त्यांच्या पाठीशी आपण उभंही राहिलं पाहिजे. त्यांच्यासाठी जे काय करता येईल ते केलंही पाहिजे. त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवतोय. औषधारा आता एवढं राहिले. थोडं धरा. नंबर सांगतो 7709092527. याच्यावर आपण संपर्क करू शकता आणि खरंच ज्या लोकांना मदतीची गरज आहे त्यांची माहिती पाठवू शकता. आणि बघा, या लोकांचा आशीर्वाद घ्या. आपलं चांगलं असताना, आपल्याकडे पैसे पाणी असताना कोणी आपल्याला चांगलं म्हणून, कोणी आपल्या मदतीला धावून नये. पण ज्यावेळेस वाईट दिवस येतात, कोणी आपल्या सोबत नसतं, मरणाच्या दारात असलं तरी. तर बघा, व्हिडिओच्या माध्यमातून काय शिकायचंय. काय 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 होते? हा थोडं औषध राहिलं, एवढं औषध घेऊन घे, मग बरं वाटत नाही, झोप येईन तुला. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे. व्हिडिओ पाहिला तर इतर लोकांपर्यंत पोहोचवा. का तर तुम्हाला मदतीची गरज नसेल, पण इतर लोक आहेत आज समाजामध्ये भरपूर, का त्यांना आज मरणाच्या दारात उभे आहेत आणि आपल्या मदतीची ती वाट पाहत आहेत. त्यासाठी व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचवा. चला, धन्यवाद. खाली काढू नका.